नमस्कार मित्रांनो, मी आज विद्यार्थी जीवन या विषयावर माझे मत मांडणार आहे. तुमच्यासमोर माझे मत मांडणार आहे. तर मुलाचं जीवन हे मित्रांनो, आता शैक्षणिक जीवन जे आहे ते खूप लवकर स्टार्ट होत आहे. म्हणजे बालवाडीपासूनच त्याचं जीवन स्टार्ट होत आहे. त्याला LKG UKG मध्ये टाकले जात आहे. आणि ठीक आहे, ते खूप छान आहे, म्हणजे तसे संस्कार होतात. पण त्यासाठी पैसा पण तेवढाच खर्च करावा लागतो मित्रांनो. अगदी लहान वयात सुद्धा मुलावर खूप पैसे खर्च करावे लागतात. मी जेव्हा 10वीपर्यंत होत्या, 10वीपर्यंत आम्ही कोणतंही ट्युशन वगैरे काही लावलं नाही. एक लावलं होतं ट्युशन, पण तेवढा काही खर्च काही आमच्यावर झालेला नव्हता. तरी देखील मी 10वीला 93% घेतलेला आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, आता एक मी मुद्दा मांडणार आहे की तो म्हणजे कॉलेज आणि ट्युशन, किंवा शाळा आणि ट्युशन यामध्ये जे म्हणजे मुलांचं जे विभाजन होते मित्रांनो, त्यामुळे मला तर वाटते मुलांना हे मॅनेजमेंट करण्यासाठी खूप स्ट्रेस ताणतणाव निर्माण होतो मित्रांनो याच्यामध्ये. कारण ट्युशनला मॅनेज करणं आणि शाळेला मॅनेज करणं यामध्ये, कारण हे सर्व करत असताना मुलांना किंवा मुलींना विश्रांतीची व्यवस्था कुठे दिसत नाही मित्रांनो. कारण सकाळी ट्युशन स्टार्ट होत असतात मित्रांनो. 6, 6:30ला 7ला ट्युशन स्टार्ट होतात आणि 10पर्यंत चालतात. नंतर मग 10च्या नंतर लगेच 11ला जर शाळेत जायचं असेल तर 11ला शाळेत जावं लागते आणि नंतर 5ला घरी यावं लागते. त्यामुळे या दरम्यान मुलगा किंवा मुलगी ही प्रॉपर विश्रांती घेऊ शकत नाही. त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो मित्रांनो. काही मुलांची झोप चांगली होत नाही. त्यामुळे काय अभ्यास करत आहे त्याच्यात तर काही लक्षात राहत नाही मित्रांनो. आणि काय झाले माहीत आहे का, ते शहरामध्ये एक ट्रेंडच होऊन गेला आहे की ट्युशन लावावंच लागते. हे असा ट्रेंड होऊन गेला मित्रांनो. प्रत्येकजण आपापल्या मुलांना अगदी लहान वयापासून ट्युशनमध्ये टाकत आहे किंवा चांगल्या शाळांमध्ये पैसे देऊन शिकवत आहे. पण मित्रांनो, काही परिस्थितीमध्ये आहे ना, जर मुलांना असं म्हणजे बरोबर टाईम मॅनेजमेंट किंवा विश्रांतीची व्यवस्था जर होत नसेल तर ते अभ्यास लक्षात राहत नाही मित्रांनो. तेवढा त्याचा काही फायदा होत नाही. मग एवढे पैसे खर्च करून त्याचा काही फायदा होत नाही. त्याऐवजी आपण त्याला वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. आईवडिलांनी सुद्धा आणि टीचर्सनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या योग्यतेनुसार त्याला शिक्षण दिलं पाहिजे मित्रांनो, तर तो चांगलं ग्रॅप करू शकेल. आता कॉलेज लाईफमध्ये तर ट्युशन प्लस कॉलेज करणं हे तर खूप कठीण जाते मित्रांनो. आता काही जण हे तर नीट किंवा JEEची तयारी करणारी जी मुलं आहेत ते कॉलेजची आपली जी ठिशी आहे ते कुठेतरी ग्रामीण भागामध्ये टाकत असतात आणि इकडे ट्युशन चालू ठेवत असतात मित्रांनो. खरं तर शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे एक तणाव झेलणे किंवा स्ट्रेस झेलणे किंवा दुःख झेलणे, हे असं नाही. ह्याला शिक्षण म्हणत नाही मित्रांनो. तर आपण या सर्व गोष्टीकडं म्हणजे सुखी राहून शिक्षण घेतलं पाहिजे मित्रांनो. तर ते शिक्षण आपल्याला फायदेशीर ठरू शकते आणि दीर्घकाळ आपल्या लक्षात सुद्धा राहू शकते. राहते मित्रांनो. धन्यवाद.